अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असं तीर्थस्थळ आहे देवगड। आज गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी गजबजलेला भाग आहे। प्रचंड अशी विशाल कमान देवगड दत्त मंदिराची आहे। आज गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी इथे झालेली आहे। वृक्ष, वेली, झाडं या अत्यंत स्वच्छ नावाजलेला नगर जिल्ह्यातील किंवा आपल्या सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत सुंदर रमणीय असा हा परिसर आहे। नारळाची उंच झाडं, अशोकाची उंच झाडं मनमोहित करतात, प्रसन्न करतात। दत्त मंदिराच्या सगळ्याच वास्तू येथील किसनगिरी महाराज यांचे समाधीस्थळ असेल, दत्त मंदिर असेल, हे दत्त मंदिर समोर ज्या कमानीतून दिसतं आहे ते सन 1957मध्ये बांधलेलं आहे। किसनगिरी महाराजानंतर या ठिकाणी मोठा विस्तार झालेला आहे। अशा भव्य वास्तू या राजस्थानमधील दगडातून घडवलेल्या आहेत आणि आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्ह्यातील हे सुप्रसिद्ध असं अत्यंत नावाजलेलं स्वच्छ सुंदर परिसर असणारं हे स्थळ मनाला मोहित करतं, प्रसन्न करतं। मुरमे गावातील उंच टेकाडावरती हे प्रवरा तीरावर असणारं देवगड तीर्थक्षेत्र, त्यातली गावात घुसणारी ही कमान आज गुरुवार आहे त्यामुळं प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी दिसते आहे। स्वच्छ सुंदर पर्यटन स्थळासाठी हे तीर्थक्षेत्र ओळखलं जातं। ही जी उंच कमान दिसते आहे किंवा आतल्या किसनगिरी महाराजांच्या समाधीस्थळाचं किंवा दत्त मंदिर हे प्रमुख आकर्षण आहे या तीर्थस्थळाचं। किसनगिरी महाराजांची समाधीस्थळ आहे। नंतर इतर ज्या वास्तू आहेत जसं की पंचसिद्धेश्वर मंदिर किंवा प्रमुख दत्त मंदिर, समाधीस्थळ, भक्त भवन अशा ज्या काही वास्तू आहेत या राजस्थानहून आणलेल्या दगडामध्ये आकर्षक पद्धतीनं बांधलेल्या आहेत, त्यामुळे इथे नेहमीच भक्तांची मोठी वर्दळ असते। या ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, शिंगणापूर, मोहटादेवी, देवगड ही जी धार्मिक तीर्थस्थळं आहेत ही अत्यंत नावाजलेली आहेत, म्हणून इथे धार्मिक पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते। येथील एकंदरीत वाहनांची संख्या आपल्या लक्षात येते। मोठ्या प्रमाणावरती आज गुरुवार असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी आहे। वृक्षवेलींनी, झाडांनी हा हिरवागार प्रसन्न असा परिसर या प्रवरामाई काठी वसलेला आहे। येथील लोकप्रियता आपल्या लक्षात येते। निधी निवास असं प्राचीन काळात नाव असलेलं हेच ते पैस खांबाचं मंदिर, हे स्थान ज्ञानेश्वर रचिता स्थान आहे। इथे ज्ञानेश्वरी रचली गेली असा हा सुंदर परिसर। आज एकादश असल्यामुळे प्रचंड इथं गर्दी पाहायला मिळते। नेवासा तालुक्यातील हे अत्यंत गजबजलेलं आणि प्राचीन काळामध्ये माहिती असणारं हे स्थान आहे।